नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज बघा मी सगळ्या माझ्या बागेतल्या केळीची पानं वगैरे सगळी अशी काढून टाकली. खूपच पसारा झालेला होता आणि सगळ्या झाडांची पानं खूपच वाढलेली होती. विंचू काटाचा खूप त्रास आहे इकडे जनावरांचा, त्याच्यामुळे म्हटलं आज सगळा पसारा सकाळी सकाळी काढून टाकायचा. आणि पाऊस काही थांबत नाही. आज 8 दिवस झाले सारखाच पाऊस पडतो आहे मित्रांनो. तर आता काय करायचं बघा, ही ब्लिचिंग पावडर टाकली, पाय फार घसरतो म्हणून आज पूर्णपणे ब्लिचिंग पावडर टाकून ठेवलेली आहे. आता ही पावसाने सगळी धुवून जाईल आणि एकदम लादी स्वच्छ होईल म्हणून मी सगळं हे असं करून ठेवलेलं आहे. आणि नंतर मग पाऊस थांबल्याने मी सगळं धुवून काढणार आहे. तर बघा, बंगला म्हटलं तर अशा खूप कामं असतात घरामध्ये, खूप कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा ती बंगल्याची देखभाल होते मित्रांनो. तर बघा मी असं कसं पावडर टाकलेली आहे, नाहीतर घसरगुंडीसारखं होईल. आणि हे खूप असं केळीची पानं बघा केवढी तरी झालेली होती. आणि बाकीची आता ही खूप पाऊस पडतो आहे आणि ही बघा आता ही कशी केळी आलेली आहेत. आता ही बघा, त्याला ह्या केळ्यांना अजून पाड यायला 2-4 महिने हवेत, एवढे काही लवकर होणार नाही. आणि ह्यात हे चिकूची झाडं आहेत, रातराणीची झाडं आहेत. एक दिवशी अशी खूप चांगली टूर तुम्हाला मी माझ्या बागेची करवणार आहे. आणि आता बघा 1 वाजायला आला आहे. आता मी विचार केला की छानपैकी जेवायला आता काहीतरी करूया, म्हणून मी आता डोसे करायचं ठरवलं आहे. तर हे असे डोसे केलं आहे आणि ही अशी चटणी करून ठेवली आहे छानपैकी बघा. मस्त मस्त असे छान खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि असं सगळं छान छान घातलं आहे. त्याच्यामध्ये लसूण थोडासा घातला आहे आणि अशी चटणी बनवलेली आहे. आणि आता आपण छान डोसे करतो आहे. म्हटलं आता काय करावं, लगेच काय होण्यासारखं आहे. तर लगेच फक्त डोसेच होण्यासारखे होते म्हणून रात्री पीठ हे घातलं होतं, म्हणजे तांदूळ, डाळ, उडदाची 2 वाट्या तांदूळ घेतलं होतं, 1 वाटी उडदाची डाळ घेतली होती आणि थोडीशी अर्धी वाटी भरून मी चण्याची डाळ घेतली होती आणि भिजत घातलं होतं रात्रभर. आणि सकाळी म्हटलं लाईट जायच्या आधी छानपैकी वाटून घेऊया. आणि असे मस्त डोसे आता हे छान तयार होतील. चण्याची डाळ टाकली की पौष्टिकसुद्धा आहेच आणि चण्याच्या डाळीने खूप छान डोसे होतात. थोडी